आज बनवणार आहे बघा मी मटणाची रस्सा भाजी बनवणार आहे। त्यासाठी अर्धा किलो मटण आणलेलं आहे, बकऱ्याचं मटण आहे आणि 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। बघू शकता असं हड्डीचं मटण आणलेलं आहे। मटणाला हळद मीठ लावून ठेवायचं। त्यासाठी मी 1 चमच मीठ टाकलेली आहे, थोडी हळद, अद्रकची पेस्ट, लसणाची पेस्ट मिक्स करून घ्यायचं। मटणाला व्यवस्थित लावून घ्यायचं, हळद मीठ अद्रक आणि लसणाची पेस्ट बघा। 10 मिनटं असं सोडून द्यायचं, जास्त सोडलं तरी चालते, चांगलं हळद मीठ लागते। 10 मिनटं झालेली आहेत। मटण शिजवण्यासाठी गॅस ऑन करायचा, गॅसवरती कुकर ठेवायचं, कुकरमध्ये बनवणार आहे। कुकर गरम झालेला आहे, तेल टाकायचं, तेल गरम झालेलं आहे, 1 तेजपत्ता टाकायचा, खडे मसाले टाकायचे, तेलामध्ये थोडी हळद टाकायची, मटण टाकायचं, मटणाला परतून घ्यायचं। मटणामध्ये पाणी नाही टाकायचं बघा, बिना पाण्याचं शिजून घ्यायचं, त्याच्या चांगलं पाणी सुटते मटणाचं। कुकरला झाकण लावायचं आणि 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। मटण रस्सा बनवण्यासाठी मी मसाले भाजून घेतलेले आहेत। इथं खोबरं भाजून घेतलेलं आहे, 2 मोठे कांदे भाजून घेतलेले आहेत तेलामध्ये, धने भाजून घेतलेले आहेत, खसखस भाजून घेतलेली आहे आणि थोडे जिरे भाजून घेतलेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले, मिक्सरला बारीक करून घेते। बघा मिक्सरला बारीक झालेलं नाही अजून, याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडं। याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, एकदा मिक्सरला फिरून घेते। मिक्सरला बारीक करून झालेला आहे बघा, छान पेस्ट झालेली आहे। कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद करते। मटणाची रस्सा भाजी बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा, गॅसवरती भांडं ठेवायचं, भांडं गरम झालेलं आहे, 2 चमचे तूप टाकायचं, तूप गरम झालेलं आहे, 1 चम्मच लाल तिखट टाकायचं, 1 चम्मच घरी बनवलेला मसाला, मिक्सरला बारीक केलेला मसाला परतून घ्यायचं। मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं। मसाल्यानं तूप सोडलेलं आहे बघा, मसाले छान भाजले। तर आता कुकरला शिजवलेलं मटण टाकायचं, परतून घ्यायचं, पाणी टाकायचं, पाणी गरम करून घेतलेलं आहे मी, परतून घ्यायचं। मटणाला छान उकळी येऊ द्यायची। मटणाला उकळी आलेली आहे, कापलेली कोथिंबीर टाकायची। बघा रस्सा मटण बनवून तयार झालेला आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा रस्सा मटण कसं झालं ते।